जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि राजस्थानमध्ये सर्व वीर महावीर ज्यांनी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि शत्रूला चारी मुंड्या चित करण्यासाठी आपलं बलिदान केलं, अशा सर्व वीरांना मानाचा मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज राजस्थानमधील एका वीराची कथा आपल्यापुढे मांडणार आहे. मागे महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन महान वीर राजस्थानमध्ये होऊन गेले. तसं पाहिलं तर राजस्थानचा इतिहास किंवा राजपुतांचा इतिहास मोठा गौरवशाली आहे. आपल्या देशावरची 712 पासून आक्रमणं सुरू झाली आणि या आक्रमणानंतर यवन भारताच्या दिशेने येत राहिले. कधी मोहम्मद गझनीच्या रूपाने, कधी मोहम्मद घोरीच्या रूपाने, पुढे तैमुरलंगच्या रूपाने, अहमद शाह अब्दालीच्या रूपाने, असे एकामागून एक या देशावर आक्रमण होऊ लागली आणि ते थोपवण्याचं काम राजपूत वीरांनी केलं. अर्थात हे काही सोपं काम नव्हतं. त्यावेळेस छोटी छोटी राज्य राजस्थानात राजपूत लोक राजांची होती आणि राजे पराक्रमी जरी असले तरी त्यांचा आपसात मेळ नव्हता. एकमेकाशी लढण्यात त्यांची शक्ती जायची, खर्च व्हायची आणि म्हणूनच परकीय लोक आपल्या देशामध्ये येऊन राहिले किंवा आक्रमण करण्यास ते यशस्वी झाले. त्याच्या पाठीमागे आपल्या देशातले योद्धे शूर नव्हते असा नाही, ते कितीतरी पटीने शौर्यशाली होते, परंतु आपसात त्या लढायामुळे त्यांची शक्ती कमी झाली आणि मग पुढे आक्रमणं जी होत राहिली ती यशस्वी झाली. बरेचसे आक्रमणकारी आपला देश लुटून तिकडे घेऊन गेले. सोने चांदी चे साठे या देशामध्ये भरपूर होते. मंदिरामध्ये सोनं साठवलेलं होतं आणि हे सर्व मोहम्मद गझनीसारख्या लुटारूंनी आपल्या देशात नेलं. आता मी आज जी कथा सांगणार आहे ती मोगल बादशाहकालीन एक योद्धा ज्याचं नाव आहे अमरसिंह राठोड. अमरसिंह राठोड हे जोधपूरचे राजपुत्र होते. त्यांच्या वडिलाचं नाव गजसिंह महाराज आणि हे जोधपूर संस्थानचे राजे होते. त्यांना 2 मुलं होती. थोरला जो होता तो अमरसिंह राठोड आणि दुसरा जसवंतसिंग राठोड. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने जे सरदार पाठवले होते महाराजांना पराभूत करण्यासाठी, त्यात जसवंतसिंग राठोडही आला होता आणि शाहिस्तेखानाबरोबर आलेला हा शाहिस्तेखानाचा पाडाव महाराजांनी केल्यानंतर सिंहगडचा वेढा, ज्यांनी सिंहगडला वेढा दिला, पण शेवटी मराठ्यांनी, विशेषतः प्रतापराव गुजर त्यावेळेला सिंहगडाचे किल्लेदार होते, त्यांना पळून लावलं. अशा प्रकारचा हा योद्धा, हा जोधपूरच्या महाराजांचा दुसरा मुलगा जसवंतसिंग राठोड म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. आणि हा काळ येतो तो शहाजहान बादशाहच्या काळामध्ये अमरसिंह राठोड होता. त्यानंतर औरंगजेब आणि औरंगजेबाच्या काळामध्ये जसवंतसिंग राठोड स्वराज्यावर चालून आलेला होता. अर्थात असं जरी असलं तरी आपण जी कथा पाहणार आहोत त्या अमरसिंह राठोडबद्दल पाहणार आहोत. अमरसिंह राठोड हा गजसिंह महाराजांचा थोरला मुलगा, परंतु तो चंचल होता. त्याचं राज्यकारभारात लक्ष नसायचं. शूर होता, पराक्रमी होता, परंतु स्थिरता नव्हती आणि त्यामुळे गजसिंह महाराजांनी आपल्या संस्थांचं प्रतिनिधी म्हणून किंवा भावी राजा म्हणून त्यांनी जसवंतसिंग राठोडची निवड केली आणि अमरसिंह घरातून बाहेर पडला. अमरसिंह पराक्रमी होता, त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण आपलं नशीब काढायचं आणि मग तो त्यावेळेला दिल्लीचा बादशाह शहाजहान बादशाह त्याच्या दरबारी नोकरीसाठी गेला आणि बादशाहला माहीत होतं की अमरसिंह खूप पराक्रमी, याचा उपयोग करून घ्यावा, म्हणून बादशहानं त्याला 1500 घोडेस्वाराची सुभेदारी दिली. 1500 घोडेस्वाराचा प्रमुख नेमला आणि त्याचबरोबर 5 परगाण्याचा प्रमुखही नेमला. मग अशा प्रकारे त्याला जागीर दिल्यानंतर अमरसिंह दरबारात कामाला लागला. परंतु अमरसिंह दरबारात असेलच याची शाश्वती नाही, कारण त्याच्या स्वभावात ते नसायचं. तो एकदा बाहेर शिकारीला पडला
की 15-15 दिवस येत नसायचा आणि त्यामुळे दरबारात हजेरी नसायची. पुढं काही घटना अशा घडत गेल्या की अमरसिंगाने खूप पराक्रम केला. त्याने पंजाबमधलं बंड 1640-41ला मोडून काढलं. म्हणजे पंजाबमध्ये ज्या लोकांनी बंड केलं होतं ते शहाजहानच्या वतीनं मोडण्याचं काम त्यांनी केलं. बिकानेरच्या संस्थानिकाचा पराभव केला आणि अशा प्रकारे एकामागून एक विजय मिळवत असताना आणि त्याच्या नावाभरती पराक्रम होत असताना दरबारामध्ये त्याला शत्रू निर्माण झाले आणि या शत्रूमुळं बादशहाला त्याच्या चुकीच्या गोष्टी त्याच्याबद्दल कळू लागल्या आणि बादशहाचे मत त्याच्याविषयी द्विधा मनस्थिती निर्माण झाली. अर्थात अशा प्रकारे हे चाललेलं असताना एक घटना घडली की याला 5 परगाने दिले होते आणि त्या परगाण्याला हत्ती चराईचा कर लावलेला होता. सगळ्या संस्थानिकाला किंवा सगळे जे उमराव होते त्यांना, ज्यांना जागीर दिली होती त्यांना हत्ती चराईचा कर लावला जायचा आणि हे लावलेला असताना तो भरण्याचं काम त्यांनी केलं नाही. त्याने तो नाकारला की मी कर भरणार नाही. आणखी दुसरी एक गोष्ट अशी झाली की केशर जोधा नावाचा एक सरदार शहाजहान बादशहाचा, त्याची मनसब शहाजहानने काढून घेतली. तो अमरशहाचा मित्र होता आणि बादशहानं अशा प्रकारे त्यांनी कामात टाळाटाळ केली असं समजून किंवा अटकेला जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही म्हणून त्याची मनसब रद्द केली आणि मग तो अमरशहाचा मित्र असल्यामुळे त्यांनी त्याला 30,000 पट्टा अशा प्रकारची एक नोकरी दिली आणि नागौर परगाण्याची सुरक्षा केशरशहाकडे सोपवली. म्हणजे अशा प्रकारे त्याला पुन्हा वतनदार करण्याचं काम अमरशहाने केलं. अशा प्रकारचे कार्य बादशहाच्या विरुद्ध करतोय हे पाहिल्यानंतर शहाजहानचा मेहुणा सलवत खान याने त्याला फरमान काढलं दरबारात हजर राहण्याचं आणि दरबारात हजर राहिल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती आरोप वाचायला सुरुवात केली. आरोप 1 दरबारात वेळेवर हजर न राहणे. आरोप 2 हत्ती चराईचा कर हा देण्यास टाळाटाळ करणे किंवा नकार देणे आणि केशरसिंह जोधा ज्यांनी बादशहाचा हुकूम पाळला नाही त्याने आपल्या सेवेत नेमलं आणि अशा प्रकारचे अनेक आरोप तो वाचत होता. आणि त्याच वेळेला दरबारामध्ये अमरसिंह हजर होता. त्याला खरं म्हणजे बादशहाच्या मनात ज्या लोकांनी विष कालवले ते काढायचं होतं, परंतु इकडं अधिकाधिक आरोप त्याच्या होत असताना तो संतापला. तलवार म्यान होती ती खालीवर होत होती. तो संतापलेला होता. कधी एकदाचा मुर्दा पाडतो म्हणून तो विचार करत होता आणि तेवढ्यात एवढे आरोप झाले पण तेवढ्यावर तो थांबला नाही. तो हिंदू धर्माबद्दल अद्वा बोलायला लागला. हिंदू धर्मियाबद्दल, आपल्या धर्माबद्दल बोलतोय म्हटल्यानंतर अमरसिंह संतापला. त्याने आपली शमशेर बाहेर काढली आणि एकाच गावामध्ये सलावत खानचं शिर धडा वेगळं केलं. अर्थात बादशहाचा मेहुणा असलेला, दरबारचा दिवाण असलेला अशा प्रकारच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा मुर्दा त्यांनी दरबारात पाडला. आणि एवढंच नाही, त्यानंतर त्यांनी झेप घेतली ती थेट शहाजहान बादशहाकडे आणि शहाजहान बादशहावर वार करणार तो शहाजहान बादशहा आतल्या दालनामध्ये पळून गेला. आणि त्याच वेळेला मग बादशहाचे सर्व जे शरीररक्षक होते, आतले रक्षक होते, अनेक सरदार होते, त्या सरदारांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि या सर्वांशी लढत असताना, या सर्वांशी तोंड देत असताना शेकडो जखमा त्याच्या अंगावर झाल्या आणि शेवटी तो यामध्ये ठार झाला. आता ठार झाल्यानंतर त्याचा एक नातेवाईक बल्लूजी चंपावत याने त्याचे जे शरीर शहाजहान बादशहाच्या लोकांनी वरच्या मजल्यावर ठेवलेलं होतं तो चालून गेला. अनेक तिथं असलेल्या रक्षकांना ठार मारून त्यांनी त्याचं शरीर खांद्यावर घेतलं आणि भरधाव वेगानं तो निघाला त्याच्या निवासाकडे. कारण त्याची पत्नी आता सती जाणार होती आणि त्या वेळेला
सती जाणाऱ्या पत्नीला आपल्या पतीचं शरीर तिथं असायला हवं आणि ते तर त्यांनी बंदोबस्तात ठेवलेलं होतं, पण बल्लूजी चंपावतने ते पळून आणलं. त्यात पळून आणताना त्याच्यावरती अनेक सैनिकांनी वार केले आणि पुढं तोही ठार झाला. अशा प्रकारे राजपुतांची ही शौर्यगाथा आहे की हे शरीर त्या लाल किल्ल्यामध्ये वरच्या मजल्यावर ठेवलेलं बल्लूजी चंपावतने पळून आणलं. परंतु दुसऱ्या दिवशी ज्या लाल किल्ल्यामध्ये जिथून मोगलांचा कारभार चालायचा त्या किल्ल्यामध्ये अमरशहाचे सर्व मित्र जमले. जवळजवळ 200-300 मित्र जमले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या मित्राला ठार केलं आणि अशा प्रकारे त्याच्यावर आरोप करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या बादशहाला धडा शिकवलाच पाहिजे. आणि बोखारा नावाच्या दरवाजातून दुसऱ्या दिवशी हे सगळे राजपूत वीर केसरिया वस्त्र परिधान करून, केसरिया वस्त्र परिधान करण्याचा अर्थ असा असतो की मरेपर्यंत झुंज द्यायची, मेलो तरी 72 हे शेवटचं वस्त्र असायचं. आणि यांनी त्या बोखारा दरवाजातून हल्ला केला आणि दिसेल त्या मोगली मनसबदाराला ठार करण्यास सुरुवात केली. या 300 वीरांनी जवळजवळ तिथं दरबारात असलेल्या अनेक रक्षकांना, अनेक सरदारांना ठार मारलं आणि लढता लढता हे सर्व ठार झाले, मारले गेले. परंतु त्यांनी सूड उगवला. अर्थात स्वाभिमान कसा असावा तो राजपूताकडून शिकावं. त्यामुळे राजपूत हारत गेले. याचं कारण जे राजपूत हारले ते आपसातल्या त्यांच्या एकमेकाशी असलेल्या वादामुळे. दुसरी गोष्ट, अनेक ताकदीनं परकीय आक्रमणं होत राहिली, त्यापुढे आपली ताकद कमी पडली. हे मागे 2 भागामध्ये मी सांगितलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण ठार झाले किंवा पराभूत झाले त्याचं कारण ते राजपुतामध्ये आपसात मेळ नव्हता. महाराणा प्रताप शेवटपर्यंत लढत राहिले, त्याची ताकद कमी पडली. अकबरासारखा बादशाह, त्याचे सर्व राजपूत राजे मांडलिक झालेले होते किंवा एवढंच नाही तर रोटी बेटी व्यवहारही काही राजपूत राजे करू लागले होते. परंतु त्यातही काही अमरसिंहासारखे, राणा प्रताप सारखे, पृथ्वीराज चव्हाण सारखे स्वाभिमानी राजे आणि वीर होऊन गेले. त्यात अमरसिंह राठोड अत्यंत पराक्रमी, स्वाभिमानी असा वीर की बादशाह शहाजहान त्यावेळेला संपूर्ण देशाचा बादशाह असताना त्याच्यावर हत्यार वगैरे सोपी गोष्ट नव्हती. पण राजपुताचा स्वाभिमान काय असतो तो त्यांनी दाखवून दिला आणि वयाच्या 30-31व्या वर्षी त्याला हे जग सोडावं लागलं. अशा प्रकारची दिव्य भव्य अशी प्रतिमा राजपुतांची होती. त्यात ते अमरसिंह राठोडने दाखवून दिले. त्याबद्दल सुभद्रा कुमारी चौहान नावाची एक राजस्थानी कवयित्री जिने म्हटलेलं आहे राजपुतांच्या विषयी, ये है अपना राजपुताना नाज इसे तलवारों पे, इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे, यह प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियां अंगारों पे. अनेक स्त्रियांनी जोहार केले. पद्मिनीचा जोहार प्रसिद्ध आहे. जेव्हा राजा रतनसिंह हारला, आपले पती हारले, तेव्हा पद्मिनीनं हजारो स्त्रियांना बरोबर घेऊन शत्रूच्या हाती न लागता अग्निकुंडामध्ये उडी घेतली आणि जोहार केला आणि या सर्व स्त्रिया त्यामध्ये जळून गेल्या. बोल रही है कनकन से कुर्बानी राजस्थान की, आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान. याप्रमाणे सर्व राजपूत वीर आणि स्त्रिया, आपला पतीचा जर पराभव झाला, राजा हारला, तर या सर्व स्त्रिया आपल्या बालकांना कुशीत घेऊन आणि आपले आबरू वाचवण्यासाठी जोहार करायच्या. अशी गौरवशाली परंपरा राजपुतांची आहे. पुढच्या काळामध्ये मी बऱ्याच भागात सांगितलेलं आहे की अनेक राजपूत घराणे मग पुढे आपला स्वाभिमान, आपली संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पुढे स्थलांतरित झाले आणि स्वराज्यामध्ये परमार घराण्यातील, चालुक्य घराण्यातील, परिहार घराण्यातील
चव्हाण घराण्यातील अनेक वीर स्वराज्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी आपली संस्कृती टिकवली, महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांना मराठा म्हणून क्षत्रिय कुळामध्ये स्थान मिळालं. अशा प्रकारचे गौरवशाली परंपरा या वीरांची आहे, राजपूत वीरांची आहे. देशाचं संरक्षण करण्याचं काम त्यांनी अनेक वेळा केलं. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीचे हिंदू बादशाह होते, हिंदू राजा होता. त्याच्यानंतर पुढे राजपूत वीर हारत गेले आणि मोगली वरवंटा या संपूर्ण देशावर फिरू लागला. त्याला थांबवायचं काम महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी केलं. तेव्हा अशा या राजपूत वीरांना, विशेषतः अमरसिंह राठोड ज्यांची कथा मी आज आपल्यापुढे मांडलेली आहे, त्यांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.